मैदानाच्या आतमध्ये करण पाटील आणि रोमित डाकी डबल स्पोर्ट्स संघर्षाच्या माध्यमातून खेळत असताना स्ट्राइक वरती फलंदाज असेल करण, गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज नंदू पाटील पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारत असताना करणसाठी पहिला बॉल तिसऱ्या सामन्यातील षटकाची सुरुवात कशा रीतीने केली जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे, संधी आहे फलंदाजाकडे आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला भेटत होता. दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. यशस्वीरित्या चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. ब्रेकचा वापर नंदू पाटीलच्या माध्यमातून करणसाठी. व्हाईट चेंडू अवांतर धाव. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर बाहेर वळत असताना पाहायला भेटला आणि दरम्यान पंचांनी इथे इशारा दिलाय की हा चेंडू आहे व्हाईट. अवांतर धाव आणि धाव फलकाला झाली सुरुवात. करणसाठी पुढचा बॉल आता मात्र ऑन साइडला खेळला गेलाय, मात्र क्षेत्र चुकीचं. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा 2. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नंदू पाटील, एका बाजूनं करण पाटील आणि रोमित डाकी अशी सलामीर जोडी. धावफलकावरती लागल्या गेल्या 2 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला षटक आहे पॉवर प्लेचा. संधी भरपूर आहे फलंदाजाला, गॅप देखील भरपूर मोठी आहे. त्या गॅपचा फायदा इथे उचलला जाईल का? करणसाठी पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला प्रहार केला गेलाय. अतिशय सुरेख षटकार. 6 धावांसाठी आलाय धमाका. धन्यवाद. हे षटकारांशी धावफलक वेगाने वाढलाय, जाऊन पोहोचलाय 8 वरती. नंदू पाटील गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. करणसाठी पुढचा बॉल आता म्हणतो फुलरेंचा चेंडू फेकला गेला. यष्टी रक्षक या चेंडूवरती झेपावला, तोपर्यंत कंप्लीट केली 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. अच्छा 10 जनवरी को स्टार्ट होता, 24 तक. पुढचा बॉल रोमित साठी आणि रोमितच्या बॅट मध्ये लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव. अवांतर धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. धावफलकावरती 16 धावा. रोमितच्या बॅट मधून सुरेख प्रहार पाहायला भेटला. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नंदू पाटील. कमबॅक केला जाईल का? कमबॅक करणं अतिशय गरजेचं आहे टीमला. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख फेकला गेला. पूर्णपणे बीट झाला रोमित
आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ संपला. धावफलक 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 16 धावा. एक षटकाचा खेळ येथे संपलाय. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. महत्वाचं षटक असेल सेकंड पॉवर प्ले. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी कोणत्या खेळाडूच्या गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चिरागला बोलवले गेले. षटक क्रमांक 2 दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज चिरागवरती सोपवली. स्ट्राईक कडे फलंदाज करण ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. आपल्या संघाला चांगली सुरुवात त्याने करून दिली होती आणि तोच फलंदाजाच्या स्ट्राईक वरती. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चिराग. विनंती करेन सन्माननीय रमाकांतजी ठाकूर साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. षटकातील पहिला बॉल करणसाठी. पहिलाच बॉल अतिशय सुरेख. लेंथ लाईन टप्पा अतिशय व्यवस्थित. निर्धाव स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ येथे संपलाय. धावफलकावरती 16 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. करण पाडेल असेल सज्ज. पुढच्या चेंडूला कशा रीतीने खेळला जाईल. चिरागच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सुरेख. परंतु टप्पा मात्र थोडंसं चुकीचं पाहायला मिळते. दिशा थोडीशी चुकली आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू आहे वाईड. अव्हांतर धाव. अव्हांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. धावफलकावरती 17 धावा. चिराग गोलंदाजी मार्गवरती सज्ज. करणसाठी आपल्या षटकातील पुढचा बॉल. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख सुरुवात केली होती टीम डबल स्पोर्ट्स वाघबिल संघाने आणि आता मात्र चिराग चांगली गोलंदाजी करतोय. इथे देखील प्रहार केला गेलाय. गॅप भरपूर मोठी. चेंडू ऑन साइडला धमाका. करण पाटीलच्या बॅटमधून काउट कॉर्नर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना षटकार. पहिला चेंडू आला होता निर्धाव चेंडू. तदनंतर मात्र प्रत्युत्तर देत असताना करण पाटील मैदानाच्या आतमध्ये एक धमाका आलाय. पुढचा बॉल. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. अतिशय सुरेख लेंथ आणि लाईन अतिशय प्रॉपर. दरम्यान पंचांचा इशारा येतोय. फलंदाजाला परतावं लागतंय. बॅटची एज आणि यष्टीरक्षकाची ही कमाल आणि दरम्यान फलंदाज करणला परतावं लागतंय मैदानातून बाहेर. पंचांचा निर्णय हा अखेरचा राहील याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. फलंदाज इथे बाद झालाय करण पाटील.
जर जास्त वेळ खेळपट्टीवरती जर थांबून राहिला तर कुठेतरी चांगले फटके, मोठे फटक्यांची अतिशबाजी, षटकार चौकारांचा खेळ, षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडण्याची क्षमता या फलंदाजामध्ये, आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती पाठवला गेलाय मनीष मुकादमला. षटकाची सुरुवात अप्रतिम झाली होती चिरागच्या माध्यमातून. दरम्यान पुढचा बॉल, इथे फक्त सन्मान दिला या चेंडूला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगल्या प्रतीने या चेंडूला थांबवलं चिरागच्या माध्यमातून. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाही. चेंडू गेला निर्धाव. धावफलक आतापर्यंत 23 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनीष मुकदम असेल खेळण्याकरिता सज्ज. सेकंड पॉवर प्ले, दुसऱ्या पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावरती. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र प्रहार केला गेलाय आणि क्षेत्ररक्षक आहे संदीप भोईर, आणि त्याच्या मात्र माध्यमातून चुकी कधी होत नाही, आणि तेच इथे पाहायला भेटलं. फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात लागल्या. महत्व बॅटिंग या सामन्यामध्ये पाहायला भेटेल का, हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. चिरागचा पुढचा बॉल, या षटकातील चिरागचा अंतिम बॉल. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला जात होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही आणि चेंडू गेलाय निर्धाव. निर्धाव चेंडू मागे धाव फलक थांबलाय, तो म्हणजेच 23 या आकड्यावरती. या षटकामध्ये कौतुक करेन गोलंदाज चिरागचं, ज्याने अफलातून गोलंदाजी केली. एक षटकार जरूर आला होता, परंतु फक्त आणि फक्त धावा खर्च जरी दिली गेली या षटकाची. सनीचा पुढचा बॉल, या षटकातील पहिला बॉल कशा रीतीने केला जाईल रोमितच्या माध्यमातून. पहिला बॉल सनी, आणि इथे मात्र फटका सुरेख आहे. गॅप देखील मोठे आहे. चेंडू मागे वेगाने क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडूला थांबवलं. योगेश पाटीलच्या माध्यमातून आली फेकी, आणि तोपर्यंत संधी होती. 2 धावा धावून कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक 25 वरती जाऊन पोहोचला. 25 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज सनी ठाकूर. रोमित डाकीसाठी आपल्या षटकातील पुढचा बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेत असताना रोमित साठी पाहायला भेटला, आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपला. निर्धाव चेंडू मागे धावफलक देखील थांबलाय. धावफलकावरती धावा 25 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, ते म्हणजेच धावा 16. तदनंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केलं. चिराग भोईरने धावा खर्च केल्या 7, आणि आता मात्र सनी. इथे देखील चांगला चेंडू,
पूर्णपणे बीट केलं या चेंडूवरती देखील. जबरदस्त मिश्रण इथे पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगाने गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पूर्णपणे बीट इथे फलंदाज रोमित झाला. आणखीन एक निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. धावफलक अजूनही थांबला गेलाय. धावफलकावरती धावा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 25 धावा. रोमितच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा होता, दरम्यान संपर्क इथे पाहायला भेटत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू, सलगचा तिसरा चेंडू निर्धाव खेळत असताना फलंदाज रोमित आता मात्र थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळते. सनीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि आता मात्र आवश्यकता असेल कुठेतरी स्ट्राईक रोटेट करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा बॅटमधून मोठे फटके येत नाही तेव्हा सातत्याने सिंगल आणि डबलवरती देखील विश्वास दाखवायला हवा. सिंगल आणि डबलच्या माध्यमातून देखील एक चांगला धावफलक इथे बनू शकतो आणि कुठेतरी फलंदाज भायाला स्ट्राईकवरती आणण्याचं काम करावं लागेल. पुढचा बॉल रोमितच्या माध्यमातून आणखीन एक चेंडू इथे खेळला जातोय निर्धाव. अपील देखील केली होती गोलंदाजाने, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि त्याच कारणास्तव पंच इथे सहमत नव्हते. शेवटचा अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. लागोपाठचे 4 चेंडू अचूक टप्प्यावरती पाहायला भेटलेत. प्रत्येक चेंडू अतिशय सुरेख फेकला गेलाय सनी ठाकूरच्या माध्यमातून. अंतिम बॉल रोमित साडी. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेळला गेलाय. एक धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि दरम्यान परतावं लागेल फलंदाजाला. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज रोमितला परतावं लागते. धावफलकावरती 26 धावा. सन्माननीय चेतनदादा पाटील यांचं देखील आगमन इथे पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चिराग भोईरला बोलवलं गेलंय. चिरागचा जर इकॉनॉमी पाहिली तर पहिल्या षटकामध्ये चिरागनं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. 2 फलंदाज त्याने बाद केले. तिसरं षटक हाताळलं सनीने आणि दरम्यान 3 धावा फक्त त्याने खर्च केला. जबरदस्त गोलंदाजी सनीच्या माध्यमातून देखील पाहायला भेटली. चिरागवरती जबाबदारी दिली. षटक क्रमांक 3 सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक चिराग गोलंदाजी मार्गवरती भायासाठी आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जात असताना नवीन फलंदाज मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये. भायासाठी फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूचा मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे आणि तुम्ही जर असे फुलटॉस चेंडू जर त्याच्या समोर फेकले गेले तर त्याच्यासाठी ते सुवर्ण संधी असेल आणि त्या संधीचा त्याने फायदा त्वरित उचलला गेला. दाखवून दिली क्षमता, गुणवत्ता आणि दमदार षटकार त्याच्या बॅट मधून आला. दरम्यान हा चेंडू आहे वाईड, अवांतर धाव. आउटसाइड ऑफ स्टंपला या चेंडूला फेकलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका भायाच्या बॅट मधून आलाय. चिराग गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज. आपल्या षटकातील पुढचा बॉल भायासाठी कशा रीतीने फेकला जाईल या चेंडूला.
पुन्हा एकदा मोठा फटका केला जो होता, अपील देखील केली गेली होती, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ येथे संपलाय आणि निर्धाव चेंडू मागे धाव फलक आतापर्यंत 33 या आकड्यावरती थांबला गेलाय. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती आणखीन एक चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू फुलटॉस फेकला, तदनंतर एक चेंडू अवांतर आणि आता मात्र लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज चिराग. जबरदस्त चेंडूची फेकी इथे केली जाते. आउटसाइड ऑफ स्टंपला डायरेक्ट चेंडू फेकला जातोय. खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जातात. बायासाठी थोडंसं कठीण जरूर जात असताना हे चेंडू खेळण्याकरिता वाईट डोरखा टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज चिराग करतोय आणि आतापर्यंत यशस्वी ठरत असताना पाहायला मिळते या अवघ्या 2 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल भायासाडी, चिराग. पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी. अचूक टप्प्यावरती आणखीन एक चेंडू फेकला गेला. आता मात्र भायाला थांबवलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतरच्या 3 चेंडूंवरती 3 चेंडू आलेत निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा आणि दरम्यान भायाला थांबवलं गेलंय. अवघ्या 3 चेंडूंमध्ये कोणतीही संधी दिली जात नाहीये. इथे देखील जबरदस्त चेंडू स्वतः गोलंदाज झेपावला या चेंडूवरती आणि इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू निर्धाव. एक षटकार आला, तदनंतरच्या लागोपाठ 4 चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे कमबॅक केलंय. जखडून ठेवलं गेलंय भाया पाटीलला. एक षटकार, तदनंतर एक चेंडू वाईड आणि सलगचे 4 चेंडू निर्धाव. सर थर्ड अंपायर नाहीये. जो निर्णय मैदानाच्या आतमधून येईल तो अंतिम राहील. पुढचा बॉल इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेमध्ये. साहिल सुजल होता आणि टिपला गेला. आणखीन एक झेल येते. आता मात्र फलंदाज भायाच्या खेळीचा अंत पाहायला मिळतोय. लागलाय आणखीन एक धक्का. चिरागच्या माध्यमातून जबरदस्त षटक हाताळला गेला. पहिला चेंडू षटकाराला, तदनंतर एक वाईड आणि सलगचे 5 चेंडू निर्धाव आणि एक फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी. धावा खर्च केला फक्त 7. अंतिम ओव्हर, शेवटचं षटक असेल. धाव फलकावरती आतापर्यंत धावा लागले गेले 33 धावा. फलंदाज असेल मनोज पाटील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप भोईर. षटकातील पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण केले गेले. ऑन साइडला 1 बाउंड चेंडू पाठवले मिड विकेट पट्ट्याबाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार चौक.
सुरेख डिलिव्हरी. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चौकार आला तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. धाव फलकावरती धावा 37च्या स्वरूपात. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र हा चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकासाठी. चेंडू आहे वाईड. आव्हान त्या धाव. विनंती करेन नाणेफेकीसाठी यायचं आहे टीम आगरी एव्हेंजर संघ आणि टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स. दोन्ही टीम्स कर्णधार आपण यायचं आहे. ऑन साइडला फटका अतिशय सुरेख, परंतु क्षेत्र मात्र चुकीचं. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. टीम आगरी एव्हेंजर संघाचा कर्णधार आणि टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. पहिल्या डावातील अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 39. अजूनही अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनोज पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप भोईर. षटकातील पुढचा बॉल मनोज पाटील साठी. थांबून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी संदीप भोईरच्या माध्यमातून सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आणखीन एक चेंडूचा खेळ इथे संपलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये एक चौकार आला, तदनंतर चेंडू निर्धाव आला, तदनंतर एक वाईड, एक सिंगल आणि लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी. अंतिम बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती आक्रमण. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 45 या आकड्यावरती आणि तब्बल आव्हान ठेवलाय 46 या धावांचा. 46 धावांचा टार्गेट सेट केलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम डबल स्पोर्ट्स पागदिल संघाने दोन्ही टीम्स नाणेफेकीसाठी विनंती करेन. टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स आणि टीम आगरी एव्हेंजर दोन्ही टीम आपण यायचं आहे. तसेच मी इथे धन्यवाद देखील व्यक्त करतोय आमचे सर्व टीम स्पॉन्सर्स सन्माननीय अभिषेक दादा मुकादम, आदरणीय सन्माननीय अमित दादा भोईर, तसेच आदरणीय वैभव दादा भोईर, सन्माननीय कुणाल दादा मुकादम, आदरणीय किरणजी थंद्रे, सन्माननीय सुशांतजी मुकादम, आदरणीय संदेशजी भोईर, तसेच सन्माननीय निखिलदादा ठाकूर, आदरणीय संजय तांडेल आणि आदरणीय तानाजी पाटील, तसेच सन्माननीय नरेश मनेरा आणि आदरणीय सन्माननीय रामशेठ ठाकूर, तसेच सन्माननीय सागरदादा पाटील, आदरणीय उमेशदादा पाटील, सन्माननीय रुपेशदादा भोईर, सन्माननीय कृष्णदादा भोईर, आदरणीय विजयजी ठाकूर, सन्माननीय रमाकांतजी ठाकूर, सन्माननीय दीपदादा मनेरा, आदरणीय साजनजी कासार, सन्माननीय अक्षयजी कासार, आदरणीय मेघनाथजी गोंडले साहेब, तसेच सन्माननीय नितीनजी पाटील साहेब, तसेच आदरणीय महादेवजी राऊत साहेब आणि आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील उर्फ राजू दादा यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतोय. दरम्यान हे सारे आमचे स्पॉन्सर्स आणि तसेच संपूर्ण टीम सर्व्हिस सेंटर यांच्या माध्यमातून देखील एक चांगलं सहकार्य या स्पर्धेकरिता लाभलं गेलंय. तसेच विनंती करेन सर्व मान्यवरांना जे चिंचेच्या झाडाखाली बसलेले आमचे प्रमुख अतिथी आहेत, सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. विनंती करेन सन्माननीय अक्षयजी चौधरी साहेबांना की अक्षयजी मुकादम साहेबांना विनंती करतोय.
नाणेफेकी जिंकल्या आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलंय. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होत असताना पाठलाग करायचा तो म्हणजेच 46 धावांचा टीम आरोही 11 संघाला आणि त्या धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामवीर जोडी नंदू पाटील आणि योगेश पाटील. पहिला षटक मनोज पाटील गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील केला गेला होता. दरम्यान एक धाव इथे कोणी रोखू शकलं नाही. गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मनोज पाटील. जबरदस्त चेंडूची फेकी इथे पाहायला भेटली. एक चांगला टार्गेट इथे सेट केला. ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे टीम डबल स्पोर्ट्स वाघबील संघाची अरमान आणि अमायरा टीम ओनर डबल स्पोर्ट्स वाघबील संघाचे आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ इथे खेळतोय आणि चांगली गोलंदाजी मनोज पाटील. इथे मात्र योगेश पाटील साठी हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट केला गेला परंतु इथे मात्र एक धाव कोणी रोखू शकला नाही. विनंती करेन चिंचेच्या झाडाखालीच्या मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना पण व्हायचंय. मनोज पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल नंदू पाटील साठी आतापर्यंत थांबवले गेले दोन्ही फलंदाजांना. या चेंडूंवरती पाहायला मिळतंय सुरेख गोलंदाजी मनोज पाटील. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली तीच गोलंदाजी सातत्याने होत असताना पुढचा बॉल या षटकातील नंदू पाटील साठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न बीट झाला. फलंदाज पूर्णपणे नंदू पाटील. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धावफलक 2 या आकड्यावरती थांबलाय. ज्याप्रमाणे बॅटिंग पाहिली होती मागच्या डावामध्ये फलंदाज नंदू पाटीलच्या माध्यमातून तशी फलंदाजी इथे देखील पाहायला भेटेल का. आतापर्यंत थांबवून ठेवले पूर्णपणे गोलंदाज मनोज पाटीलच्या मंत्रमुक्त करणाऱ्या गोलंदाजीने. पुढचा बॉल इथे देखील पूर्णपणे बेट स्विंग अँड मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू सलगचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो या षटकामध्ये. षटकाची सुरुवात अफलातून आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस चेंडू पंचांचा इशारा चेंडू आहे नो. बिमर चेंडूची फेकी केली. बिमर चेंडू फेकला गेला. पंचांचा इशारा नो आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाज योगेश पाटीलला. फ्री हिटचा चेंडू फ्री हिटची संधी. फ्री हिटच्या चेंडूवरती एखादा हिट इथे केला जाईल का. गोलंदाजाचं काम इथे फिट केलं जाईल का हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. शफल होऊन खेळला गेला ऑन साइडला. गॅप भरपूर मोठी. चेंडू 1 बाउन्स 4 धावांसाठी. चौकार आला फलंदाज योगेशच्या बॅट मधून. सुरुवात पुन्हा एकदा योगेशच्या माध्यमातून झाली मोठ्या फटक्यानिशी. धावफलक जाऊन पोचले 8 वरती. अजूनही अंतिम एक बॉल शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंतिम बॉल या षटकातील मनोज पाटील गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार केला गेला. ताकद देखील भरपूर. षटकार
जबरदस्त फटका इथे पाहायला मिळता. 6 धावांचा इशारा आहे त्याला आणि या 6 धावेनिशी तब्बल धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक असेल सेकंड पॉवर प्ले, महत्वाचं षटक आणि त्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी कोणत्या गोलंदाजावरती सोपवली जाईल हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. दरम्यान RR11 संघ चांगली वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूनं नंदू पाटील, दुसऱ्या बाजूनं योगेश पाटील. नंदू पाटील आणि योगेश पाटील यांचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये तब्बल 50 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी सलामीर जोडीच्या स्वरूपामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती आणि या सामन्यामध्ये देखील तशीच कामगिरी करत असताना दोन्ही फलंदाज. धावफलकावरती 14 धावा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भैया पाटीलला बोलवलं गेलंय. गोलंदाज भाया पाटील. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करत असताना भाया पाटील. मैदानातून बाहेर येत असताना पाहायला मिळतो नंदू पाटील. मागच्या सामन्यामध्ये सुरेख बॅटिंग केली होती परंतु या सामन्यामध्ये थोडंसं नाराज आपल्या संघाला जरूर करत असताना पाहायला भेटला नंदू पाटील. 4 चेंडूंचा सामना करत असताना स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केला नव्हता आणि 0चा चष्मा घालत असताना हा फलंदाज मात्र मैदानातून बाहेर येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 14 असताना लागला पहिला हादरा टीम आरोही 11 संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजला पाठवलं गेलाय. राज कारखानी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये. विनंती करून मी आमच्या प्रमुख अतिथींना जे चिंचेच्या झाडाखाली बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमच्या माध्यमातून चांगलं योगदान प्रत्येक वर्षी या स्पर्धेकरिता दिलं जातं आणि तेच आमचे सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. राजच्या बॅटमधून इथे प्रहार केला गेला. 1 बाउन्स 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या वेगाने वाढत असताना धावफलकावरती 18 धावा तर स्वतःचं अकाउंट राजच्या माध्यमातून ओपन केलंय चौकारानिशी. गोलंदाज भायावरती प्रहार केला गेलाय. सेकंड पॉवर प्लेचं षटक, दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक इथे हाताळत असताना गोलंदाज भाया पाटील आणि आतापर्यंत मात्र पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी करत होता परंतु या चेंडूवरती मात्र 4 धावा राजच्या बॅटमधून. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय. मान्यवर कक्षेला सलामी देत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. दर्जेदार दमदार आक्रमक षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. नंदू पाटील हा फलंदाज बाद झाला आणि तदनंतर फलंदाज राज आतमध्ये आला. असं वाटलं होतं की आता कुठेतरी कमबॅक केला जाईल टीमच्या माध्यमातून, डबल ए स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून कुठेतरी कमबॅक केलं जाईल परंतु ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये राज आलाय तदनंतर मात्र हवाई हल्ला इथे पाहायला मिळते. गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेतला गेलाय. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 प्रहार पाहायला भेटले. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला
फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र अफाट प्रयत्न पाहायला भेटले. हर्षद भोईरच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलं. तत्पूर्वी संधी होती, एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 वरती. अजूनही 21 धावांची आवश्यकता टीमला आहे. षटकातील पुढचा बॉल भाया. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेळला गेला. एक धाव वेगाने कंप्लीट केली. पंचांचा इशारा इथे जरूर येत असताना पाहायला मिळतोय. चेंडू आहे नो बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटची संधी असेल फलंदाज राजला. एखादा फटका इथे पाहायला भेटेल का? फ्री हिटचा चेंडूचा वापर केला जाईल का? राजच्या माध्यमातून केला गेला या चेंडूला. दरम्यान कोणतीही धाव नाही. फ्री हिटचा चेंडू गेला या निर्धाव. धाव फलकावरती धावा अजूनही पाहायला मिळतात, ते म्हणजेच 27 धावा. अजूनही अंतिम बॉल शिल्लक. या षटकातील शेवटचा बॉल पुढे होऊन खेळला या चेंडूला आणि एक धाव इथे केली जाते कंप्लीट. षटक संपले. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 28 धावा. तर संघाला आवश्यकता असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल टीमला. 18 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता टीम आरोही 11 संघाला. पूर्णपणे सामन्याचं चलचित्र बदलून टाकलंय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती एक षटकार एक चौकार आणि तदनंतर फलंदाज राजच्या बॅटमधून दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती एक षटकार एक चौकार. सामन्याला पूर्णपणे बदलून टाकलंय. धाव फलक तब्बल आतापर्यंत जाऊन पोहोचले 28 वरती. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता टीम आरोही 11 संघाला. इथून पुढे चांगली गोलंदाजी जर केली तर कुठेतरी कमबॅक केला जाईल. टीम आरोही स्पोर्ट्स माफ करा टीम AA स्पोर्ट्स वाघबील संघाच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्प्यावरती. राजच्या साठी हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना लॉंग ऑन पट्ट्या बाहेर षटकार. धाव फलक वेगाने जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. अजूनही आवश्यकता आहे टीमला 12 धावांची. गोलंदाज रोमितचं केलं गेलं स्वागत पहिल्या चेंडूवरती षटकारानिशी. राज साठी पुढचा बॉल. रोमित पुन्हा एकदा ऑन साइडला. फटका चांगला आहे. दरम्यान करणच्या माध्यमातून थांबवलं गेलं या चेंडूला. एक धाव कंप्लीट. धाव फलक 35. सन्माननीय विलासजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे मान्यवर व्यक्ती सन्माननीय विलासजी पाटील साहेबांना विनंती करतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र सुरेख प्रहार पाहायला मिळतोय. करण पाटील मात्र तैनात केला गेलाय या क्षेत्रामध्ये आणि त्याच्या माध्यमातून चेंडू निसटणं कधीही अशक्य आणि ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण करण पाटीलच्या माध्यमातून. 15 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता इथे मात्र पाहायला मिळतंय. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. विनंती करेन सन्माननीय अमितजी भोईर साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. रोमितचा पुढचा बॉल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने लॉंग ऑन पट्ट्या बाहेर षटकार. आणखीन एक धमाका. अग्रिकोली प्रीमियर लीग 2024 आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक नवीन संकल्पना, चांगली संकल्पना सन्माननीय सागरदादा पाटील यांच्याकडनं. स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक षटकाराच्या संख्येनं दुप्पट संख्येनं वया दिल्या जातील. जे अग्रिकोली समाजातील गरजू मुलांना या वया दिल्या जातील. प्रत्येक षटकाराकरिता 3
वया इथे दिल्या जातील सन्माननीय सागरदादा पाटील यांच्याकडून एक चांगली संकल्पना आग्री कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून षटक येथे संपले. इथे मात्र पुन्हा एकदा करण पाटीलला बोलवलं गेलं गोलंदाजी मार्गवरती आणि बाहेरच्या माध्यमातून मिसफिल्ड धावा मिळतील 4 आणि या 4 धावेनिशी सामना येथे जिंकलाय टीम आरोही 11 संघाने आणखीन एक दमदार विजय येथे प्राप्त केलाय. जबरदस्त सामना पाहायला भेटला. दोन्ही संघांना विनंती करेन हँडशेक करून मैदानातून बाहेर यायचंय. दोन्ही टीम्स हँडशेक करून मैदानातून बाहेर यायचंय. दोन्ही टीम्स हँडशेक करून मैदानातून बाहेर